घ्यायचा मला दाब माझ्या पगारातले 1000 रुपये लागले कसला घे एकदा तरी हो मयो घे पै नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळेजणी कसे आहात? मी पण मस्त आहे आणि तुम्ही पण मस्त असाल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप 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 आनंदाचा जाओ, आरोग्याचा जाओ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना. आणि बघा तसं तर न लवकर नाही उठत, कधीतरी लवकर उठतात ज्यावेळेस ना आपल्याला शेतातली कामं असतात ना त्यावेळेस. आणि मला वाटते सगळ्याच ज्या काही माझ्यासारख्या शेती करणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्या सुगीच्या दिवसात एकतर शेतामध्ये सुगी दिसते आणि आमच्या सुगीच्या वेळेसच काय होते ना पावसाची मिठी येते आहे. तसंच आता पण झालं आहे, किती जरी लवकर आवरलं ना तरी पण 8, 9, 10 सहज वाजायले. तर पण शेतामध्ये आबाळाचं वातावरण जर बघितलं तर वाटते बाई शेतामध्ये पटकन आलो असतो तर आज हे काम झालं असतं ते काम झालं असतं. पण सकाळी पण उठताना ना दिवसभर काम केलेलं असते, त्याच्यामुळे सकाळी पण उठायला तेवढं काय असं हे होत नाही बरं का. आणि शेतातलं काम म्हणलं ना सगळं कष्टावर असते आणि आमचे पण भरपूर कष्ट असते. तर तेच मी दाखवणार आहे आता ना. शेतामध्ये आलो तर आम्ही सगळा स्वयंपाक ते आवरला, मी लेकरांना नाश्त्याला करून दिलं, त्याचबरोबर भाजी केली. आणि आज फक्त एकटी करते कारण उद्या परवा बघूत आता बाया भेटल्या तर नंतर आपल्याला सगळा एवढा गहू कापून घ्यायचा आहे. हार्वेस्टर बोलवायचं होतं पण हार्वेस्टर काही भेटलं नाही आणि म्हणलं चला मग घरीच आपण करू त्या, कारण 1-2 जणी म्हणल्या होत्या की आम्ही पण येतोत म्हणून. मग त्यामुळे अगोदरच सुरुवात केली, येतील तेव्हा येतील आणि त्या अगोदर सुरुवात केलेली आहे. आणि शेतकऱ्याला ना म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये काम केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय कोणतीच गोष्ट परवडत नाही आहे, कारण कष्ट तर करावेच लागतात. ह्याचं श्रीराम असं ह्या काय म्हणतात ना आपण बॅगचं नाव आहे. तर खूप चांगल्या ठुशा पण लागलेल्या आहेत आणि जर एखादी जर ठुशी अशी आपण फोडून बघितली तर खूप मोठमोठाला गहू या. तर गहू लावायचं असलं तर हे गहू खूप चांगला आहे. तर बघा आता न कापायला सुरुवात केली आहे. आपल्याला जेवढी चपाती खायला छान वाटते का नाही, जेवढ्या असं पांढऱ्या लुसलुशीत चपात्या आवडतात की ना, त्यामागं प्रत्येकानं विचार केला पाहिजे. शेतकऱ्याचे खरंच खूप कष्ट असते. तर आता ह्या गव्हाला पेरणीपासून आहे ते आपल्या पाण्याच्या पलट्या तर बघितलं ना किती इकडले पैप तिकडं जोडावं लागते, तिकडले पैप इकडं जोडावं लागते. तर खूप बेजारी असते तर कुठं असं इतकं सोन्यासारखं पीक येतं आणि आपल्याला आनंद वाटते असं पीक पाहून. ह्याच्यापेक्षा जेव्हा आपले पोते भरतात ना कट्टे येते असं गव्हानं हे ते, तेव्हा खूप आनंद वाटते शेतकऱ्याला. आणि मी एकच सांगते बरं का, ज्या कोणी ताई मला पाहत असतील बघत असतील तर त्यांनी शेतकऱ्याचे जे काही व्हिडिओ असतील तर त्यांना खरंच लाईक करत जा. एका लाईकनं आणि एका सबस्क्रायबरनं आपलं काहीच नुकसान होत नाही आहे. आणि नक्की शेतकऱ्यांना पण अशा कमेंट करत जा की त्यांना पण कुठंतरी आनंद वाटेल, कारण शेती करीत करीत व्हिडिओ करणं एवढं बी काही सोपं नाही आहे. तर बघा मित्रांनो आता कापायला चालू आहे आणि ह्यानंतर कापल्यानंतर ह्या पूर्ण पेंड्या बांधावं लागतात. तर आमच्या इकडं कोणी केकतडानं बांधतंय आणि कोणी गव्हानं पण बांधतंय, पण आपल्या गहूनं सगळा असं हे झाला आहे काय म्हणतात ना वाळला आहे, त्याच्यामुळं वाळलेल्या ह्याच्या काही येणार नाहीत आणि दिवस माळवेपर्यंत काम चालू असते. तर सध्या दिवस माळवायला गेला आहे, जसा जसा दिवस मावळलं ना तसं तसं कामाला जास्त वेग येते बघा शेतकऱ्याच्या. तर बघा एवढा गहू कापून घ्यायचा एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला सांगणार आहे, शेतकऱ्याचे कष्ट कसे आहेत ते. तर ह्याच्यामध्येच आपण ना अगोदर कापून घेतला, नंतर बांधून घेतला आणि कापताना पण एवढं लक्ष करावं लागतं, एक ठेवावं लागते, नाहीतर बांधणाऱ्याला खूप असं म्हणजे बांधता येत नाहीत पेंड्या. तर बघा अशा कापतानीच व्यवस्थित जर ठेवल्या तर हे होते. आणि एकदा जर शेतातल्या कामाची आपण म्हणतो ना शेतातलं काम खरं खूप अवघड असते असं काही नाही आहे. एकदा जर आपल्याला सवय लागली ना कामाची नंतर काही वाटत नाही आहे. ते सुरुवातीला सवय लागायच्या अगोदर असं वाटते की खूप शेतातलं काम अवघड आहे, खूप कष्टाचं आहे. एवढं आहे, खूप कष्ट आहेत पण तेवढाच आनंद पण आहे. आणि कुठेतरी आपल्या कष्टाची भाकर आपण स्वतः शेतामध्ये पिकवलेली असते आणि ती करताना किंवा ती थोडी वाटोळं जर झाली तर आपल्याला वाटते बाई आपण ह्याच्यासाठी किती कष्ट केलेले आहेत. एका अशा म्हणजे एका घासासाठी आपला घाम गळालेला असते बरं का. आणि तुम्ही पण नक्की शेतकऱ्याला सपोर्ट करत जा, कारण खरंच कोणत्या पण शेतकऱ्याने खूप एका झाडाला ना आम्ही लेकरासारखं जपतो बरं का. त्याच्यातलं गवत काढणं, त्याला व्यवस्थित ठेवणं किंवा पाणी पुरवणं, एका झाडाचा शेतकरी विचार करते. त्या शेतकऱ्याला कमी समजी जाऊ नका आणि त्याला
फक्त कमेंट चांगल्या करत जा आणि सबस्क्राईब करत जा. तर अशा प्रकारे बघा आपली ही शेवटची पात लागलेली आहे. त्याचबरोबर कडीचे जे 8 तास म्हणतात का नाही, ते मी सगळे 8 तास पहिले दिवशी घेतले होते. आता झालेलं आहे माझं 8 तास म्हणतात का नाही, म्हणजे 8 तास काढायला पुन्हा नंतर खूप अवघड जाते. त्याच्यामुळं बाया नव्हत्या त्या दिवशी मी सगळे म्हणजे कडीला जे 8 तास असतात का नाही ते काढून घेतले. आणि इकडं बघा आपला उन्हाळी तीळ आहे. उन्हाळी तिळाला पण इकडं ना दुपारी पाणी चालू केलेलं होतं. तर असे मस्त आता फुलं लागले. तर ह्याच्या खुरपीताने बरेच मी शॉर्ट व्हिडिओ टाकले. तर इकडं उन्हाळी तिळामुळं असं जाणवणं पण झालं की आपल्या इकडं उन्हाळा आहे म्हणून. तर बघा किती सुंदर दिसायले आणि दिवस मावळत आला आहे. तर बघा आता हे आपला गहू आहे, हे काढणं झाल्यानंतर ना लगेच महागच ना यांना पेंड्या बांधायला लावल्या होत्या. म्हणजे जर पेंड्या जर लगेच महाग नाही बांधल्या तर या दिवसामध्ये भरपूर असं वारं येते. त्याच्यामुळे एवढा जोडू जे ठेवलेला आपला गव्हाच्या कडप्या आहेत ना त्या उडून जाण्याची शक्यता असते. आणि एकदा जर वाटुळी भरपूर येतात. वाटुळ जर आली आणि त्या वाटुळीत जर आपल्याला गहू सापडला तर मग मात्र अवघड होते. आणि माझ्या बाळानं बघा मला पाणी प्यायला आणले. सगळे शेळ्यानं पार केले. तरी ते म्हणलं पाणी बरोबर पेंड्या बांधून घेतल्या. आणि बघा पावसाचं वातावरण झालेलं होते ते चवळा आणले. ज्या दिवशी गोळा केलं का नाही त्या दिवशी आम्ही सगळा गहू झाकून ठेवला होता. आणि लगेच दुसऱ्या दिवशी बरं झालं मिशन आली बरं का. तर त्याचबरोबर आपलं गव्हाची काढणी पण म्हणजे ह्याचे मिशन वाटं काढून घेतली. आणि हार्वेस्टर न बोलवण्याचं कारण म्हणजे आपला गहू थोडा होता आणि थोड्यासाठी मिशन पण भेटत नव्हते आम्हाला. आणि कडकून जात होता. 2-4 वेळेस विचारलं पण होतं पण तेवढं काही नाही भेटली हार्वेस्टर. तर मग घरीच कापायला चालू केलं. तर आता काढणी चालू आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटते बरं का आपल्या कष्टाला खूप चांगलं फळ यावं. आणि मी जेवढे कष्ट केले का नाही त्याचं खरंच खूप आपल्याला गहू खूप चांगला झाला. तर एवढ्या शेतामध्ये जवळपास 7-8 कट्टे आपल्याला गहू झालेला आहे. आणि आम्हाला एक पण अशी ठुशी आम्ही वाटोळं जाऊ देत नाहीत बरं का. प्रत्येक शेतकरी या तसंच करते. ज्या भोवतालून ज्या काही ठुश्या पडल्या होत्या त्या सगळ्या एकत्र केल्या आणि सगळं नंतर काढलं. तर आपल्याला उतार पण आमच्या इकडं उतार म्हणतात बरं का. तुमच्या इकडं वेगळी भाषा असेल तर खूप चांगला आला. जवळपास आपला 10 किलो असेल तर आपल्याला 9 कट्टे झाले. म्हणजे किलो गणेश आपल्याला 1 कट्टा झाला समजायचं. तर इतका खूप छान गहू झाला. तर आणि आपल्याला ना असं वाटते हे कधी येईल. आणि हे जर आपलं जे काय आपण कष्ट केलेत का नाही आता हे मिशनी वाटं जे आपले म्हणजे धान्य गळायले ना तिथं संपूर्ण कष्ट संपून जातात बरं का. इतकी बेजारी असते पावसा पाण्याचं. लेकरं बाळ सगळ्या शेतकऱ्याचं तेच सांगते बरं का. जर पावसाचं वातावरण असलं तर आमच्या घरचे छोटले जरी लेकरं असले तर आम्ही घेऊन जातो त्याला चवळ्याला धरायला. इकडून एक माणूस लागते म्हणून. आणि मला तर वाटते ना सगळेच खूप कष्ट करावं लागते शेतामध्ये. तर आम्ही एक दिवस झाकून ठेवलं. एक दिवस पाऊस आला पण आपल्या गव्हाला काही झालेलं नाही. पांढरा शुभ्र गहू आहे. आणि बघा आता ह्या गव्हाला बघितलं खूप कष्ट केले. म्हणजे उन्हातानात आणि आबाळाने इतकं ऊन लागत होतं. पण ह्या पोत्याकडं आणि ह्या गव्हाकडं जे बघितलं ना मला अगदी तृप्त झालं. आणि अशा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला हेच वाटते बरं का आपल्याला माल चांगला व्हावा. आणि काळी आई तसं करते पण कोणाला भेदभाव करत नाही. सगळ्यांना खूप चांगला माल होतोय. फक्त कष्ट करावं लागते. तर बघा तुम्ही पण शेतकरी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.